आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपये तर व्यावसायिक गॅस दरात 125 रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शाहवाडी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शन करण्यात आले। या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेची लूट होत असल्याचा आरोप शेकापचे कॉम्रेड भाई भरत पाटील यांनी केला। यावेळी बोलताना भरत पाटील म्हणाले, महागाईमुळे सामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत। अशा परिस्थितीत गॅस दरवाढीचा थेट फटका घराघरातील कुटुंबांना बसणार आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पूर्वीचा गॅस साठा उपलब्ध असताना आणि नव्यानं अधिक दरानं इंधन आयात केलं असताना ही दरवाढ योग्य ठरत नाही। ते पुढे म्हणाले, आखाती देशांमधील युद्धाच्या काळात व्यापारी दलालांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ केली जाते, असा अनुभव पूर्वी आला। त्यामुळे शासनानं तातडीनं गॅस वितरकांची बैठक घेऊन योग्य सूचना कराव्यात, साठेबाजी रोखावी, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ देऊ नये आणि जनतेची आर्थिक लूट थांबवावी, अन्यथा शेकापकडून पुढील काळात तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा त्यांनी दिला। निदर्शनानंतर तहसीलदार सीमा सोनवणे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं गॅसच्या पुरवठ्याबाबत दरवाढीबाबत निवेदन द्यायला आलो। सरकारनं इस्रायल अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारनं सांगितलं की आमच्याकडे पुरेसा गॅसचा पुरवठा होणार आहे, आमच्याकडे पुरेसा गॅस शिल्लक आहे, इंधन शिल्लक आहे आणि लोकांना आम्ही कोणत्या पद्धती गॅसची टंचाई होऊ देणार नाही। असं असताना शासनानं 5व्या दिवशी गॅसचे दर वाढवले, म्हणजे घरगुती गॅसचे 60 रुपये सिलेंडर आणि व्यावसायिक गॅसचे 125 रुपये सिलेंडर। सरकारने गॅसचं बुकिंग बंद केलेलं आहे। म्हणजे सरकार एका बाजूला जाहीर करते आम्ही पुरेशी तयारी केली आहे, आमच्याकडे गॅसचा साठा भरपूर आहे, असं असताना बाजारामध्ये गॅसची टंचाई आहे। मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस 1600 रुपये पर्यंत आणि व्यावसायिक गॅस 3000 रुपये पर्यंत सिलेंडर दर झालाय काळ्या बाजारचा। मग काळ्या बाजाराला मिळतं, लोकांचं बुकिंग बंद आहे। आयत्या लोकांनी काय करायचं, घरोघरच्या चुली शासनानं बंद केल्या, अनेक ठिकाणी उज्ज्वल योजनेतनं गॅस दिला। मग आता त्या लोकांनी आयत्या वेळी काय करायचं, छोटे छोटे व्यवसाय बंद पडायला लागले। छोटे छोटे व्यवसाय बंद केल्यामुळे ते व्यावसायिकांचा जरी त्यांचा व्यवसाय बंद झाला तर त्याच्यावर काम करणाऱ्या लोकांचा उद्योगचा प्रश्न तयार झाला। हॉटेल बंद झाली तर शहरामध्ये जे आमचे विद्यार्थी राहत आहेत, जे हॉटेलमध्ये खानावळीमध्ये मेसमध्ये जेवतायत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, सरकारने याचा कुठलाच विचार केला नाही आणि त्यांनी ह्याचं गॅसचं बुकिंग बंद केले। बुकिंग बंद करणार होता, आम्हाला 30 दिवसांना गॅस मिळणार होता, तुम्ही अगोदर आम्हाला जाहीर काही केलं नाही। म्हणजे सरकारनं यामध्ये कोणतीही युद्धपूर्व तयारी केलेली नाही। सरकार हे सांगतंय, फक्त भोंगळपणे सांगतंय। सरकारने याच्यामध्ये उलट असं केलं, युद्धाच्या 5व्या दिवशी तुम्ही दर का वाढ केली? जर आपल्याकडे पुरेसा साठा शिल्लक आहे असं आपण म्हणतोय, तर तुम्ही अजूनही परदेशातला आपल्याकडे महाग आलेला गॅस आलेला नाही। असं असताना तुम्ही 60 रुपये घरगुती गॅसचा दर आणि व्यावसायिकांचे 125 रुपये वाढवले। फक्त याचा एक अर्थ असा लागतो की भविष्यामध्ये आपल्याला अमेरिकेतून अधिक दराने इंधन घ्यावं लागणार आहे, त्यावेळेस जे दर वाढ होणार असं आम्ही म्हणत होतो, त्याची त्यांनी पूर्वतयारी केलेली आहे या सरकारने। आणि दुसरा अत्यंत एक महत्वाचा घटक असा आहे की याच्यामुळे उद्योगधंदे बंद पडाले। आज औरंगाबाद MIDCतले कारखाने बंद होणार म्हणून बातम्या आहेत। या आंदोलनात राजाराम मगदूम, राजेंद्र देशमाने, सुरेश माऊटकर, अनिल कांबळे, शामराव पाटील, आनंदा पाटील, दत्ता पवार, शौकत हवलदार, संतोष पाटील, रायसिंग पाटील, तुकाराम पाटील, नामदेव पाटील, अरुण पाटील, शिवाजी जाधव, दत्तात्रय कदम, आनंद पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।